नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आपण 26 तारखेची जी एक्सपायरी आहे त्यासाठी डेटा ॲनालिसिस करतोय आणि आपण बघू शकत असाल तर क्लायंट जो आहे तो थोडासा निगेटिव्ह झालेला आहे. ऑलमोस्ट 1,06,000च्या पोझिशन्स निगेटिव्ह साईडला त्याच्या आहेत आणि आज जे काम झालंय ते पुट साईडला झालंय. पुटमध्ये 22% जे लॉंग्स ॲडिशन झाले, म्हणजे 23 लाखावरून 28 लाखापर्यंत मायनस पोझिशन्स गेल्या आणि पुट शॉर्ट मध्ये पण भरपूर काम झालेलं आहे मित्रांनो. तर रिटेलर हा नक्कीच आउट ऑफ मनी पुट शॉर्ट करत असेल आणि जो आहे एटीएम पुट बाय करत असेल, त्याच्यात काही डाऊट असण्याचं कारण नाही. तुम्ही आता रिटेलरच्या पोझिशन बघू शकत असाल, सॉरी एफआयच्या, तर एफआय थोडासा पॉझिटिव्ह होताना दिसतोय. 1,93,000च्या ज्या पोझिशन्स होत्या आता 1,30,000वर येऊन थांबलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे जर प्रो कडे बघितलं तर प्रो सुद्धा 1,82,000च्या पोझिशन 2,31,000वर घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, प्रोचे तुम्ही पोझिशन बघू शकत असाल तर फ्युचर मध्ये हेवी लॉंग केलेले आहेत. ऑलमोस्ट 55,000च्या आता पोझिशन्स आहेत. त्याच्यानंतरून हे याच्यामध्ये पण पुटवरच काम झाले. काल जे काम झालं होतं ते सगळं कॉलवर काम झालं होतं. आज जे काम झाले ते पुटवर काम झालेलं आहे मित्रांनो. आणि पुटवर जे काम झालंय तर त्या ठिकाणी डेटा थोडासा पॉझिटिव्ह आलेला आहे. तर आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे की हे एक्सपायरी आहे. एक्सपायरीचं गणित कसं असणार आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. तर या ठिकाणी आपण जाऊया चार्ट वरती आणि मार्केट अनालाइज करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सेन्सिबल ओपन करतोय. सेन्सिबल मध्ये हा जो चार्ट आहे आपल्याला बघायचा आहे. निफ्टीचा जो चार्ट आहे त्या निफ्टी मध्ये तुम्ही बघू शकत असाल तर आजचं जे मार्केट आहे ते या ठिकाणी आपण चार्ट लावलेला आहे. तर एक कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट जे आहे कन्सोलिडेशन विथ पॉझिटिव्ह बायस, तर त्याप्रमाणे होताना दिसलं. मार्केट पॉझिटिव्ह ओपन झालं. पॉझिटिव्ह ओपन झाल्यानंतरून दिवसभर वरती राहण्याचा प्रयत्न केला. मध्ये मध्ये थोडेसे प्रॉफिट बुकिंग येत होते. आता ह्या ठिकाणी काय झालं असेल मित्रांनो, ज्यावेळी थोडासा मार्केट डीप देत असेल ना त्यावेळी एफआयज आणि प्रो जो आहे तो त्या ठिकाणी पुट शॉर्ट करत असेल आणि रिटेलर जो आहे तो त्या ठिकाणी पुट मे बी लॉंग करत असेल. तर ह्याचा काय सिग्निफिकन्स आहे आणि मार्केट कसं राहू शकतं यासाठीच आपण अनालाइज करतोय. तर डेटामध्ये आपण बघितलं तर पॉझिटिव्ह आहे, डेटा पॉझिटिव्ह आहे, मार्केटची डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे. पण मित्रांनो, जे शॉर्ट टर्म जो टॉप आहे, शॉर्ट टर्म टॉप अजून त्याला टच केलेलं नाहीये आणि मार्केटमध्ये तेवढा असा मेजर डेटा अजून तरी बनलेला नाहीये. त्यामुळे एक शॉर्ट टर्म जो रेजिस्टन्स आहे तो नक्कीच 25,300 3,300च्या आसपास आहे आणि ह्याच्यावरती क्रॉस करून गेला तर 100% मार्केट हे वरतीच राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता आपल्याला ट्रेड कसा करता येईल, आता आपण एकदम सेफ साईड ट्रेड करायचं जरी म्हटलं आणि आपल्याला बेसिक आपलं जे प्रॉफिट आहे ते गेन करायचं म्हटलं तर 25,000चा जो पुट आहे तो बिंदास शॉर्ट करून द्या, काही अडचण नाही. पुट शॉर्ट करून द्या. आयदर तुम्हाला आजच्या आजच प्रॉफिट करायचंय तर तुम्ही 26 तारखेचा सकाळीच विकून द्या, थोडा मार्केट खाली दिसला तर. नाहीतर मग तुम्ही पुढच्या एक्सपायरीचा 25,000चा पुट विकू शकता. मार्केट ज्यावेळी खाली येईल तुम्ही अजून सेफ साईड प्ले करणार असाल तर 24,900चा पुट तुम्ही त्या ठिकाणी विकू शकता. ठीक आहे, 24,900ची ही लेवल आहे आणि इथे येण्यासाठी बराचसा वेळ जाईल आणि त्यानंतर पुन्हा आपण जी आपली स्ट्रॅटेजी हेजिंगची मी तुम्हाला प्रॉमिस केलंय, फक्त 2 सबस्क्रायबर आता राहिलेले आहेत. 2 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर मी ते सिक्रेट शेअर करणार आहे मित्रांनो. आणि हे सिक्रेट शेअर करण्यासाठी तुम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला ट्रेड पण दिलाय, डायरेक्शन पण दिली आणि डेटाचं पण सिग्निफिकन्स सांगितलंय. फार मेजर असं फॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल अशी काही हे नाहीये, सिच्युएशन नाहीये सध्या. मॅक्झिमम झालं तर कन्सोलिडेशन एका लेवल पर्यंत होऊ शकतं आणि एक सेंटर पॉइंट जो आहे तो हा आहे 25,130-35चा.
तर ह्या लेवल पर्यंत जर मार्केट आलं तर तिथून ते बाउन्स बॅक होईल किंवा त्या लेवल पर्यंत सेटल होऊ शकतं जर आपल्याला एक्सपायरीचं जर डेटाचा अनालिसिस आहे मागच्या काही रेफरन्सेस देऊन तर. पण आता माझ्या जो डेटाचं जे अनालिसिस आहे ते सांगते की मार्केटचा बायस थोडा पॉझिटिव्ह आहे आणि आपण एकदम सेफ प्ले करायचा आहे. तर 24,900चा पुट सेल करून द्या, बिंदास प्रॉफिट दिवसभर राईड करा आणि मस्त एन्जॉय करा. कॉल साईडला काही छेडखानी करण्याचा प्रयत्न करू नका, आयदर लॉंग किंवा शॉर्ट, कारण डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. पुट साईडला सेलिंगने काम करून आपण दिवसभराचं प्रॉफिट त्या ठिकाणी कमवू शकतो. तर SGX निफ्टी जर बघितला, SGX निफ्टी थोडासा फ्लॅट टू पॉझिटिव्ह दिसतोय. विक्स हाय आणि या विक्स हायचा आपल्याला फायदा उचलता येईल सकाळी सकाळी पुट सेल करून, आणि 25,000चा पुट सेल करून द्या आणि रिस्क फ्री त्या ठिकाणी आपण प्रॉफिट कमवू शकतो. आणि जरी 25,000पर्यंत मार्केट आलं ना मित्रांनो, घाबरायचं नाही. इथे तुमचा भाऊ बसलाय तुम्हाला 200% प्रॉफिट करून देण्यासाठी, आणि हेजिंग साठीची उत्तम पोझिशन्स त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही आत्ताही व्हिडिओ पाहत असाल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण आजपर्यंत जेवढे पण तुमचं सर्कल असेल, स्कॅल्पिंग आणि ते बाय सेल करून आहे ना, आतापर्यंत एकदम खूप मेजर लॉस मध्ये त्या ठिकाणी असू शकतात. आणि हा लॉस टाळण्यासाठी मित्रांनो तुम्हाला शिकावं लागेल. याच्या पाठी फार मेहनत आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्यात. याच्यामध्ये IV व्हॅल्यू काय, विक्स काय, त्यानंतर IV पर्सेंटाईल काय, स्ट्रॅडल काय, स्ट्रँगल काय, फ्युचरचे OI काय, RBI चे डेटाच काय आहेत, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला शिकायच्यात. आणि ह्याचा सगळ्यांचा एक सारांश करून आपल्याला एक परफेक्ट असं सॉलिड कॉन्क्रीट लॉंग टर्म वेल्थ कशी क्रिएट करता येईल यासाठीचा आपला मोटो आहे. तर मित्रांनो, ह्या जर्नीमध्ये समाविष्ट व्हा आणि पुढची जर्नी सुखकर करूया. थँक्यू मित्रांनो.